गुड मॉर्निंग गाईज. तर मी आलेली आहे आज कॉलेजला. आज आमची प्रॅक्टिस आहे ड्रामाची. समोर बघा आमचे सर बसले. कोण नाही आलं का सर? फायनली सगळे आल्यानंतर आमची ड्रामाची प्रॅक्टिस चालू झाली होती. मला तर बरं वाटत. तुला तर वाटतं गोचिडांची तुलाच बसावं त्याला. गोचिड आहे ना, गोचिड माहिती आहे का? सगळ्या गोचिडा रक्त शोषणारा प्राणी. आणि जिथं रक्त जास्त असतं त्या भागात चिटकतो आणि तो पूर्ण रक्त शोषण करतो. तसं आता निघतच नाही. तुम्ही किती त्याला धुवा वारवाडा तर औषध खूप असते सर. किती वाटते की वाटतं गोचिडावरी चिटकून बसावं त्याला. आणि सरांना एका डायलॉगसाठी किती एक्झाम्पल्स द्यावं लागतात आणि कसे द्यावं लागतात ते तुम्ही बघा आता. म्हणजे आमचे सर नाही का पूर्ण जीवाची तळमळ करून आम्हाला शिकवतात. कोण चिटकी मी चिटकू काय तुला तर वाटतं गोचिडावून चिटकूनच बसाव. मी शूटिंग करे मी डिरेक्शन करतो. ऍक्शन. अगं जाऊ बाहेर. तुला तर वाटतं त्यांना गोचिडासारखं तुला चिटकून बसावं. नाही तुला तर वाटतं गोचिडावून चिटकून बसाव. हिला वाटतंय त्याला नाही वाटत. तू आले जेवढा जरी असला तरी ती मायका सुनाल देत असते. तसं तू तिची बाजू घ्यायची नव्हती. सर बघा कसे सासू सुनेचे भांडणं लावून देत आहे. गोचिडावून चिटकून बसाव. काय तुला तर वाटतं गोचिडावानी चिटकून बसावं. संपला विषय. मला बाहेर गेला म्हणजे बरं वाटत. अगं जाऊ दे ना त्याला थोडं बाहेर. तुला तर वाटतं गोचिडावानी तुला चिटकून बसावं. जरा चक्कर मारून आलं तर बरं वाटेल त्याला. चक्कर मारून आलं तर बरं वाटेल त्याला. हा तुला तो वाटतं आवती भोवतीच खेळा गुर्रू गुर्रू बायलासारखं असं फिरतो तशी गुरु गुरु. सरांची शिकवायची स्किल बघा. म्हणजे सर नाही का एक एक शब्द कोणत्या बॉडी लँग्वेजने घ्यायचा आहे आणि कोणत्या प्लेसवर घ्यायचा आहे सर ते सगळं समजून सांगतात. म्हणजे जोपर्यंत सरांना प्रॉपर भेटत नाही ना एकही शब्द तोपर्यंत सर काय आम्हाला सोडतच नाही. तुम्ही बघाच आता. जरा चक्कर मारून आलं तर बरं वाटेल त्याला. चक्कर मारून आलं तर बरं वाटेल त्याला. जरा चक्कर मारून आलं तर बरं वाटेल त्याला. तुला तर वाटतं त्यानं फक्त तुझ्या अवती भोवतीच फिरावं. तुला तर वाटतं ना त्याने फक्त तुझ्या आवती भोवतीच फिरावं. आईलाच्या खाण्यासारखा करून टाकला माझ्या लेकाला. म्हणजे आता हे आमचं हसणं वगैरे ही आमची मज्जा बघून तुम्हाला कळतच असेल की आमची प्रॅक्टिसच्या वेळी किती मज्जा होते. म्हणजे आम्हाला बोर अजिबात होत नाही. आम्ही जेव्हा सर असताना प्रॅक्टिस करतो ना तेव्हा एवढी मजा येते. कारण सर आमच्या ॲक्टिंगमध्ये आम्हाला काही ना काही चेंजेस सांगतात आणि ते चेंजेस एवढे भारी असतात ना. तर तुम्ही बघा आता सर आम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये ते चेंजेस सांगतात. म्हणजे एकदम इझी कळेल त्या लँग्वेजमध्ये आम्हाला सर शिकवतात. एकदम भारी आणि खूप मजा येते आम्हाला दिवसभर. काय एकदा सर एकदा सर एकदा असं आलं पाहिजे. तू शिक बघावं म्हणलं या भाई तर पोर दुखायला लागलं इथं. आणलं तिला प्रिय मन पोर खरा तेव्हा का नाही करू बाया. मी तर करू सरांची प्रॅक्टिस एवढ्या हार्ड लेवलची ना बघा. म्हणजे ती सरांची ॲक्टिंग बघून एवढं हसू येतं डेंजर खूप जास्त. कारण सर खूप भारी ॲक्टिंग करतात आणि त्यामध्ये म्हातारीचं जर कॅरेक्टर असलं ना तर सरांचा विषयच नाही आहे. सर बघा किती छान ॲक्टिंग करताय. म्हणजे आम्हाला आमचं हसू कंट्रोल होत नव्हतं बिलकुल नाही. डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं. एवढं आम्ही हसत होतो सगळे. तर अशी आमची ड्रामाची प्रॅक्टिस झाली.
आमचे आता सध्या 6 तारखेला पण आमचं नाटक आहे आणि 14 तारखेला पण आहे आणि त्याच्यानंतर 25, 26, 27, 28 ह्या तारखेला पुण्याला आहे आमचं नाटक पुरुषोत्तम. म्हणजे त्यामध्ये आमचा फायनल आलेला आहे, तर मग पुण्याला अंतिम आहेत त्याचं आमचं. त्यासाठी म्हणजे ह्या महिन्यामध्ये खूप सारे नाटक आहे आमचे, तर मग अशी प्रॅक्टिस चालू होती, दिवसभर प्रॅक्टिस चालू होती. तर आता कुठे मी फ्री झाले, आता मी रूमवर आले, म्हणून आज कुठे जाणं पण नाही झालं आणि काहीच नाही, त्यामुळे मोठा ब्लॉग नाही झाला माझा. मी दिवसभर कॉलेजलाच होते त्यामुळे. आणि आज मला दवाखान्यात जायचं होतं, पण मग तिकडेच लेट झालं मला कॉलेजला, त्यामुळे मला दवाखान्यात पण नाही जाणं झालं. तब्येत तर खूप बिघडलेली माझी. आणि आता 6 तारखेला माझा प्रयोग आहे, म्हणजे नाटक आहे. माझी तब्येत अशी होऊन बसली, आवाज पण व्यवस्थित निघत नाही. मला तर टेन्शन आलं, मला आता उद्या कोणत्या पण कंडिशन मध्ये दवाखान्यात जावं लागेल. तर आता उद्या मी दवाखान्यात जाईल. मी आले आता जस्ट हॉस्टेलला, आता जेवण वगैरे करते, भेटूयात. तर जस्ट माझं जेवण वगैरे झालं आणि मी येताना मेडिकलमधनं गोळ्या आणल्या होत्या, कारण आज डॉक्टरकडे जाणं नाही झालं मला, त्यामुळे सर्दी वगैरे खूप झाली आहे. तर मग मी येतानाच मेडिकलमधनं गोळ्या घेऊन आले. जस्ट जेवण वगैरे केलं आणि गोळ्या घेतल्या मी. आता मी आराम करते, कारण मला सकाळीच उद्या माझा पेपर पण आहे आणि उद्या पण ड्रामाची प्रॅक्टिस आहे माझ्या. तर मग सकाळी मला लवकर उठावं लागेल, लवकर कॉलेजला जावं लागेल, कारण 10 वाजताच पेपर आहे आणि नंतर मग ड्रामाची प्रॅक्टिस आहे त्यामुळे. तर मी आता आराम करते. सर्वांना गुड नाईट. आणि हा, माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुम्ही बघितलंच असेल की आमच्या ड्रामामध्ये कसं कॉमेडी वगैरे चालू असते, कसं सगळं फनी वातावरण असतं एकदम. म्हणजे असं नाही की एकदम सिरियस आहे बाबा सगळ्या गोष्टी, असं बिलकुल नाही. म्हणजे नाही का, एक पडद्यामाग कलाकार काय करत असतो काय नाही, रिहर्सल वगैरे काही पण, तर ती मी तुम्हाला दाखवली. म्हणजे पूर्ण तर नाही, पण मग थोडंफार का होईना आमच्या म्हणजे आमच्या थ्रू जे तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मी थोडंफार तुम्हाला दाखवू शकले. म्हणजे कसं असतं ना, जे पडद्यावरती जे दिसतं आपल्याला ते एकदम ऑपोजिट असतं. म्हणजे जी आता आमची स्टोरी आहे, तर ती जर स्टोरी सिरियस असेल तर आम्ही ती तुम्हाला पूर्ण सिरियस दाखवणार, तेवढी सिरियस दाखवणार की आम्ही तुम्हाला अक्षरशः रडवणार. आता हेच आमचं नाटक जेव्हा तुम्ही बघशाल ना, तर शेवटी तुम्ही रडशाल, म्हणजे रडशाल ही गॅरंटी आहे. पण मग आता बघा, जेव्हा आम्ही ह्याच नाटकाची प्रॅक्टिस करतोय तर आम्ही ती किती हसून खेळून करतोय. म्हणजे पडद्यामागे या सगळ्या गोष्टी घडत असतात, सगळ्यांचा स्वभाव वगैरे सगळं मिक्स करून, सगळ्यांना ऍडजस्ट करून, सगळ्यांच्या मनाविरुद्ध काहीच नसतं, सगळ्यांचं मन धरूनच असतं. आणि त्यामध्ये सर पण आम्हाला एकदम फ्रेंडली आहे आमच्यासोबत, त्यामुळे तरी सगळं पडद्यामागे घडत असतं आणि खूप भारी मज्जा मस्ती वाटते. एकदम बोर होण्यासारखं कधीच काय झालेलं नाही आणि कधीच बोर पण होत नाही. तर प्रॅक्टिस करताना खूप जास्त मज्जा येते. आणि त्याहूनही मजा जेव्हा आमची प्रॉपर प्रॅक्टिस झाली आणि प्रयोगाच्या दिवशी जर आमचा प्रयोग म्हणजे भारी झाला ना, तर त्याही पेक्षा भारी त्या दिवशी वाटतं. तर आम्हाला तरी वाटतं, जर आपण असं हसून खेळून काम केलं ना, तर एक ना एक दिवस आपण नक्की पुढे जाऊ शकतोय. आणि ते आमच्या सोबत पण होणार. आम्ही जर असंच सोबत मिळून मिसळून काम केलं आणि असंच हसून खेळून सगळ्यांना धरून जर काम केलं ना, नक्की आम्हाला ह्या गोष्टीचं फळ भेटेल. तर आमचं नाटक आहे 6 तारखेला, 14 तारखेला. ते कुठे आहे मी तुम्हाला लवकर कळवेल. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर त्या लोकेशनवरती नक्की या. मी तुम्हाला लोकेशन लवकर कळवेल सरांना विचारून. तर मग नक्की आमचं नाटक बघायला. आणि मग आमचा आजची मज्जा तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना गुड नाईट.